हाय, मी मेघना. तर नवीन एका ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं खरंच मनापासून स्वागत. आणि आज एक न्यू टॉपिकवरती आपण डिस्कशन करणार आहोत, जे तुम्हाला पण हेल्पफुल होईलच, किंवा अर्ली जर ब्राईड असेल तर ब्राईडसाठी पण हे व्हिडिओ खूप हेल्पफुल ठरेल. तर नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे डेली बेसिसवरती मेकअप, किंवा तुम्ही फंक्शनल असेल किंवा तुमची स्वतःची मेकअप किट तुम्ही कशी बनवली पाहिजे ह्यासोबत आपण डिस्कशन करूया. आणि मी तुम्हाला मी जे डेली रुटीनमध्ये यूज करते, फॉलो करते, ते मी तुमच्यासोबत आज शेअर करते. तर ही आहे माझी मेकअप किट बॉक्स. तुम्ही बघू शकता, ह्याला असा हँडल पण आहे आणि हा असा स्क्वेअरमध्ये आहे. आणि हा खरंच खूप युजफुल आहे, मी तुम्हाला दाखवतेच. आता तुम्ही बघू शकता की ह्याला ना इथे 2 कंपार्टमेंट आहेत. 2 पार्ट इथे आहे. त्यानंतर इकडे पण सेम, इकडे पण एकच कंपार्टमेंट आहे इकडे. आणखी मधल्या पार्टिशनमध्ये असेच झिप आहे. तिथे तुम्ही पेन्सिल, आयलायनर, लिपस्टिक तुम्ही ठेवू शकता. आणि भरपूर सामान ह्याच्यामध्ये बसतं. आणि एकच घेतलं की तुम्हाला हे खूप झालं. म्हणजे हे बास होऊन जातं तुम्हाला एवढा एक पाऊच. जर तुम्ही ब्राईड असाल ना, तर मी स्पेशली रेकमेंड करते की हा पाऊच तुमच्याजवळ असलंच पाहिजे. खूप हेल्पफुल ठरेल तुम्हाला. तर चला, आता ह्याच्यामध्ये मी एक प्रोडक्ट तुमच्या क्लिन्झिंग जे VLCCचं आहे. तुम्ही अदर ब्रँड, कोणताही ब्रँडचं क्लिन्झिंग घ्या. फेसवॉश आणि क्लिन्झिंगमधला डिफरंट हाच आहे की फेसवॉश आहे ना, तो क्लीन करतो, बट क्लिन्झिंग डीप क्लिन्झिंग करतं. स्किनला हायड्रेट ठेवायचं, डेड स्किन रिमूव्ह करायचं काम करतं. क्लिन्झिंग खरंच खूप भारी. सेकंड, क्लिन्झिंग नंतर टोनर. हा रिपोर्टचा आहे, टोनर प्लस मिस्ट आहे. हायड्रेटिंग स्किनला ठेवायचं आहे आणि ह्याचा रिझल्ट खूप छान आहे. थोडं कॉस्टली आहे, बट खरंच ह्याचा रिझल्ट खूप छान आहे. नॉर्मली टोनर पण तुम्ही घेऊ शकता, किंवा रोज वॉटर टोनर तुम्ही यूज करू शकता, जो भेटून जातो. तर थर्ड प्रोडक्ट आहे मॉइश्चरायझर, प्लस हा प्रायमर पण आहे, हायलायटर पण आहे. तर हे 3 in 1चं काम करतं. तर हे पण तुमच्याजवळ असलंच पाहिजे. ओके. त्यानंतर ना जर स्किनला कन्सिलर करायची गरज असेल तर कन्सिलर तुम्ही घेऊ शकता. आणि फाउंडेशन मी सध्या मास्कचाच यूज करते. तुम्ही CC क्रीम, BB क्रीम तुमच्याजवळ ठेवू शकता, किंवा टिंटमध्ये पण मिळतात फाउंडेशन्स, टिंट टाईपमध्ये, ते तुम्ही यूज करू शकता. दॅन कॉम्पॅक्ट, जे फॉरवर्ड 52चं आहे आणि ऑलमोस्ट हे संपत आलेलं आहे. कॉम्पॅक्ट असलंच पाहिजे पावडर लॉकिंगसाठी. त्यानंतर ना ब्लश, हा टिंट आहे. ओके. हा ब्लश आहे ना, क्रीम बेसमध्ये आहे. जर मेकअप नाही केलं आपण, जरी आपल्याला मेकअप नाही करायचं, पण एक थोडंसं ग्लो पिंकिश आला पाहिजे, तर त्यासाठी ना हा टिंट खूप छान आहे. हा मास्कच आहे. मास्कचे प्रोडक्ट मला खरंच खूप आवडतात आणि खूप छान रिझल्ट आहे मास्कच्या प्रोडक्टचे. आणि हे असं काहीतरी आहे, ह्याचा शेड सेम, बॅकग्राऊंड आणि हा सेम आहे. तर स्किन टाईपनुसार जातो हा, स्किन छान जातो मला. त्यानंतर मग आय मेकअपसाठी मी माझ्या पाऊचमध्ये कोणतंही आय शॅडो पॅलेट ठेवत नाही, बिलकुल नाही ठेवत. मी फक्त ही एक लिपस्टिक ठेवते, जी अशी काही ब्राऊन शेडमध्ये आहे. तीच मी आयलीला लावते. आणि सध्या पण मी तेच ॲप्लिकेशन केलेलं आहे. तुम्ही बघू शकता की आय मेकअप केल्यासारखा दिसतो, थोडंसं दिसतं, पण नचे बरोबर दिसतं. आणि ह्याचा हे खूप छान दिसतं. जर तुम्हाला आय मेकअपला मी ह्या दुसरा हॅक पण तुमच्यासोबत शेअर करते. जर तुमच्याकडे आय शॅडो नसेल तर तुम्ही ना लायनर म्हणून ना लिप लायनर आहे ना, तो आय लायनर म्हणून तुम्ही असं ॲप्लिकेशन करा आणि त्याला स्मच करा, किंवा त्याला आधी काजळ तुम्ही ॲप्लिकेशन करा लायनर म्हणून, आणि त्यानंतर ना त्याच्यावरती ही जी ब्राऊन पेन्सिल आहे ना, ती ॲप्लिकेशन करा आणि ह्या दोन्हीला स्मच करा. तर तुमचा आय मेकअप खूप छान होऊन जातो. ह्याच्यावर मी एक व्हिडिओ बनवेनच पर्सनल, तो पण तुम्ही चेकआउट करू शकता. तर सेकंड प्रोडक्ट लिप लायनर. आणखी लिपस्टिक, एक असा शेड ठेवा, 1 ते 2 शेड, एक डार्कमध्ये, एक न्यूडमध्ये, की दोन्हीही मिसमॅच करून तुम्हाला तो लावता येईल. जास्त करून न्यूडमध्ये लिपस्टिक खूप छान दिसतात, नॅचरल मेकअप दिसतो. त्यानंतर ना मस्कारा, ॲब्रो डिफायनर पेन्सिल, जे अशी हवी ॲब्रो डिफायनर पेन्सिल की त्याचे ॲब्रोज पण तुम्हाला फिलअप करता आले पाहिजे. तर ह्याला ब्रश आहेत ना, खूप छान ब्रश आहे. ह्याचे ॲब्रो नॅचरल फिनिश देते ह्याने. त्यानंतर लायनर. जेव्हा आय मेकअप करायचा नसतो मला, तेव्हा मी काय करते, फक्त बेस क्रिएट करते, फाउंडेशन किंवा CC क्रीम ॲप्लिकेशन करते स्किन प्रेप नंतर. दॅन थोडंसं मी ब्लश ॲप्लिकेशन करते, लिपस्टिक लावते आणि लायनर लावते. मग असाही तुम्ही मेकअप करू शकता. आणखी काजळ, एक छान असं काजळ ठेवा जे वॉटरप्रूफ असेल. आणि हा रेनेचा आहे. आणखी मेकअप फिक्सर, जे आता इतकं सगळं आपण स्टेप केले, मेकअप केला, त्यानंतर मेकअपला लॉक करण्यासाठी एक असा मेकअप फिक्सर तुम्ही तुमच्याजवळ ठेवला पाहिजे, जे की स्किनला हायड्रेट, ग्लो आणि शाईन देईल, जो नॅचरली खूप मॅटमध्ये नको असेल तर त्यांच्यासाठी मी रेफर करेन. खरंच खूप अफोर्डेबल आहे. हा 100च्या प्लस 100च्या आसपास काहीतरी तुम्हाला भेटून जाईल हा नक्की. आणि ह्याचं तुम्ही पार्टिकल बघू शकता की हे शिमर पार्टिकल्समध्ये आहे. आणि सध्या मी तोच यूज केलेला आहे. एकदम ग्लो तुम्हाला माझ्या स्किनवरती दिसत. मेकअप बिलकुल नाही आहे, माझ्याबरोबर मेकअप आहे, पण हा खूप छान आहे, ह्याचा रिझल्ट खूप छान आहे. तर मी हा प्रोडक्ट तुम्हाला नक्की रेकमेंड करेन. आणि ऑफकोर्स बिंदी असलीच पाहिजे, त्याशिवाय आपला लुक कंप्लीट होतच नाही आहे. तर हे असं काहीतरी माझं पर्सनली मेकअप पाऊच किट आहे. तर तुमच्याही जवळ हा असा किट असायला हवा. मी आता फक्त डेली बेसिसवरती पण ह्याच्यातून तुम्ही छान असा HD मेकअप पण करू शकता. फक्त आय शॅडो पॅलेट आणि ॲड ऑन करा तर होऊन जाईल त्याच्यामध्ये.
तर ब्रश किट असा एक तुमच्याजवळ असला पाहिजे जे तुम्ही मिनिमल छोटं स्मॉल साईजमध्ये मोठे मोठे ब्रशेस कॅरी करणं पॉसिबल नाही आहे. तर मी एक असा ब्रश किट सजेस्ट करते जो प्रतीक्षा थोरात ह्यांचा आहे आणि तिने मला हा गिफ्टमध्ये दिलं होतं. खूप छान आहे हे ब्रश, बघू शकता तुम्ही. इथून तुम्ही पावडर ॲप्लिकेशन, ब्रश, फाउंडेशन ॲप्लिकेशन सगळं करू शकता. आणि आय मेकअपसाठी 3 ब्रशेस आहेत तिथे. 3 ब्रशेस आहे, एक आय मेकअप, आय लायनर आणि एक आयब्रो डिफाईन वगैरे तुम्ही करू शकता किंवा लिपस्टिक ॲप्लिकेशन करू शकता. असे हे 3 ब्रश आहेत. तर हे ना माझं खूप फेवरेट आहे, खूप फेवरेट आहे. मी याला नेहमी कॅरी करते. तेवढं छोटं मोठं मेकअप करण्यासाठी हा खूप खूप छान आहे. तर असे काहीतरी ब्रशेस तुमच्या बॅगमध्ये तुम्ही ठेवासाठी. ओके, तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करा आणि असेच अपकमिंग नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा आणि व्हिडिओ नक्की लाईक करा. भेटूया परत एकदा नवीन व्हिडिओमध्ये. काही इन्फॉर्मेशन टॉपिक्सवरती मी आता डिस्कस करेनच तुमच्यासोबत. तोपर्यंत टेक केअर.